नीताज कुकिंग शोमध्ये स्वागत। तुमची आमची पारंपरिक आणि लाडकी रेसिपी घेऊन आलो आहोत। चला तर मग बघूयात नेमकी काय आहे रेसिपी। आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि पौष्टिक मुटके। सुरू करूयात मग। रवा ज्वारीचे पीठ 1 वाटी, रेग्युलरपेक्षा थोडं जाडसर असतं। 1 चमचा बेसन, किसलेले गाजर 1 वाटी, किसलेले बीट 1 वाटी, कांदा अर्धी वाटी, भिजवलेली हरभरा डाळ 2 चमचे, हिरवी मिरची, लसूण, जिरं यांची पेस्ट 1 ते 2 चमचे चवीनुसार, तीळ 1 चमचा, मीठ चवीनुसार, आपली लाडकी कोथिंबीर आवडीनुसार। हे सर्व मिश्रण चमच्याने चांगले मिक्स करून घ्या। मिश्रणावर थोडे असे पाणी शिंपडून घ्या आणि पुन्हा सैल हाताने ते थोडं थोडं मळून घ्या। तुम्ही ते लागेल तसे हवे तसे पाणी हळूहळू टाकून मुटके बनवता येईल असं मळून घ्या मऊसर। एकदम छोट्या गोळ्यांचे असे मुटके करून घ्या, याचे भरपूर मुटके तयार होतात। पाणी गरम झालेल्या भांड्यात ही मुटक्यांसाठीची प्लेट आपण ठेवून देणार आहोत आणि एक एक करून असे सर्व मुटके आपण त्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत। एकावर एक असे ठेवले तरी चालतात, भरपूर मुटके आरामात बसून जातात। आता आपण झाकण ठेवून देऊ आणि 15 ते 20 मिनिटे वाट पाहू। तुम्ही पाहू शकता इथे मुटके वाफून तयार झालेले आहेत। तुम्ही हे मुटके आता असेच खायलाही घेऊ शकता, पण मी इथे फोडणी देत आहे। गरम तेलामध्ये मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि कढीपत्त्याची काही पाने तुम्ही टाकू शकता। बक्कळ असे तीळ, थोडीशी हिंग पावडर, हे चांगले परतवून घेऊन त्याच्यामध्ये आपण हे वाफवलेले मुटके परतवून घेऊ। एकदम हलक्या हाताने हे परतवायचे आहेत आणि असं टॉस करून पण घेऊ। आता यात शेवटचा पदार्थ टाकायला विसरू नका, आपली लाडकी कोथिंबीर। ही थोडी मिक्स करून घ्या। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच रेसिपीज आणि ट्रिक्ससाठी नीताज कुकिंग शोला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।